ऑनलाईन डेप्युटीच्या सेक्रेटरीची सही आणि मात्र हा शब्द आहे तो काढून टाकला. पात्र पात्र हा शब्द काढून टाकला. कुठेही भरती असेल, पोलिसांची भरती असेल, इन्स्पेक्टरची भरती असेल, IAS असेल, अमुक असेल, तुम्ही असाल, कोणी असाल, प्रत्येक ठिकाणी गव्हर्नमेंटमध्ये पात्र हा शब्द असणारच. हे सगळं असं अशा पात्र उमेदवाराला अमुक अमुक द्या, नियुक्ती द्या, पात्र उमेदवाराला हे करा. तो पात्र शब्द सुद्धा एका तासामध्ये काढून टाकला. विचारला मुख्यमंत्र्यांच्या समोर सगळ्या मंत्र्यांना, ही कुठली पद्धत आहे? आणि लॉ ज्युडिशियरी जे आमच्याकडे डिपार्टमेंट आहे, एक काय म्हणतात त्यांना, कायदा विधी व न्याय डिपार्टमेंट, म्हणजे काही पोलिसांचे प्रकरण आले, कोर्टातले प्रकरण आले, अशा काही जार काढायचे असेल तर तिथे वकील लोक बसलेले आहेत. ते सेक्रेटरी असतात, ते सुद्धा मोठे एक जज म्हणूनच आले असतात. तिथून बरेचसे लोक हायकोर्टात जज होतात, सिनियर लोक आहेत, ते अभ्यास करतात शब्द कसा आहे, बरोबर आहे. मी त्यांना विचारलं, दाखवलं होतं त्यांना, आहे त्यांच्याकडे ती फाईलवर त्यांनी काय लिहिलं असं? एक जण काही बोलला नाही, बरोबर आहे. ही पद्धतच नाही. मी 91 सालामध्ये महसूल मंत्री झालो. 1991, 35 वर्ष झाली. 35 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा या राज्याचा महसूल मंत्री झालो. 35 वर्ष, 1991. त्याच्या अगोदर 85 सालामध्ये 1900 या मुंबईचा महापौर आमदार होतो. कधीच असं नाही. तिकडे काय महानगरपालिकेत का इकडे का, असे कागद जे आहेत ते विधी न्याय खात्याचे जे आहेत बसलेले ते तपासतात, शब्द बरोबर आहे का, काही नाही. याला कसं तरी उठवायचं, जा बाबा उठ म्हणून काहीतरी जे आहे दिलं त्याच्या हातात. त्याला किती टिकणार नाही याची माझी खात्री आहे. किंवा शेवटपर्यंत कुणबी समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही. जे खरोखर कुणबी आहेत त्यांना तुम्ही आरक्षण द्या, आमचं म्हणणं नाही. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही, त्यांना द्या ना. दिलं. त्याच्या अगोदर मोदी साहेबांनी EWS म्हणजे आर्थिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी 10% आरक्षण दिलं. आणि ते आरक्षण दिल्याबरोबर इथले पण मराठांचे जे आहे 54 का 58 निघाले होते मोर्चे, थांबले. गुजरातचे पण थांबले, राजस्थान, हरियाणा, ज्या सगळ्यांचे मोर्चे थांबले. का तर 10% त्यांना भरपूर मिळालं. इथे सुद्धा मराठा समाजाला 10% 8.5% एकटच समाजाला मिळाले. हा गव्हर्नमेंटचा रेकॉर्ड. तरी म्हणाले आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे. नाही, मराठा आरक्षणच पाहिजे. मग आणखीन ते 10% मराठा आरक्षण दिलं. ते दिल्यानंतर आता म्हणता ओबीसीतच पाहिजे. एक तर त्या माणसाला काही एक शिकला नाही, काही शिक्षणाचा पत्ता नाही, काय बोलायचं समजत नाही, काही आपल्या कोणाला शिवजून मोकळं होतं. तिकडे टीव्ही चालू आहे ना, इकडे काहीतरी बोलत बसतोय. टीव्ही वाले तिथेच असतात. हा कधी काय बोलला का चालला, कारण ते सगळे तिकडे जे आहे मॅनेज्ड असतात ना सगळे. ते हे जे आहे ते सगळे त्यांचेच लोक बोलतात, लागे पडला नाही सगळे. हा जे काही करतो हे टिकणार नाही. हा मराठा समाजाला फसवतो आणि ओबीसीना पण फसवतो. काहीतरी केलं म्हणून ओबीसी काळजीत पडतात आणि अंततः शेवटला मराठा समाजाला चिंता भेटणारच नाही. पण आम्हाला तर आमची काळजी घ्यायला पाहिजे ना. मुख्यमंत्री म्हणतात अजिबात आम्ही चुकीचं काही होऊ देणार नाही. आमची ती ओबीसी कमिटी त्याच्यात सुद्धा काढलं, जो चुकीचं काही जे खाडाखोड करेल त्या अधिकाऱ्याला शिक्षा. बावनकुळेंनी सुद्धा सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं. पण माझा मुद्दा असा आहे की आज तुम्ही आहात सत्तेमध्ये, आज आम्ही आहोत, ही मंडळी आहोत.
आम्ही काही 1000 वर्ष जगण्याचं काही ताम्रपट्ट घेऊन आलो नाही ना, तुम्ही आलात. पण ही कागद जे तुम्ही कायदा करा तो राहील वर्षानुवर्ष. पुढचे लोक काय करतील या कागदाचा अर्थ काय सांगणार आपण. म्हणून हा जो काही जी आर आहे जो काढले हा चुकीचा आहे. हे आता यांनी सांगितलं ते बरोबर आहे. आपण एकूण मी 5 आम्ही सगळे रिट केलेले आहेत. एक कुणबी सेनेचा केला, एक समता परिषदेचे ते मंडलिक त्यांच्याकडून केला, नाभिक समाजाचा केला, सोनार समाजाचा केला, असे एकूण 5 केले. आणि एक आता तुमचा एक आता आला तो एक ते म्हणतात फेटाळलं नाही. प्रत्येक याच्यामध्ये थोडी थोडी ज्या वेगळी वेगळी मागणी केली. तर पहिले जे आज जे झालं